राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने संतापलेल्या बापाने व त्याच्या भावाने पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी बाप व मृत मुलाच्या भावाला अटक केली आहे. परभणीतील पिंपरी देशमुख येथे ही घटना घडली आहे. गोविंद अवकाळे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे, तर माधव अवकाळे असे आरोपी बापाचे नाव आहे, तर व्यंकटेश अवकाळे असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदने स्वजातीतीलच एका तरुणीशी पुण्यात आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला. 2 ते 2.5 महिन्यांपासून ते जोडपे पुण्यात राहत होते. दरम्यान याचा राग गोविंदचे वडील माधव यांना होता. गोविंद पुण्यात भाड्याने घर घेऊन राहत होता. त्यानंतर तो घरच्यांना त्रास देत होता. त्यामुळे वडील माधव यांनी गोविंद याला घरी बोलावून घेतले. रविवारी रात्री तो शेतात झोपला होता. यावेळी माधव आणि त्यांचा दुसरा मुलगा व्यंकटेश याने झोपेत असलेल्या गोविंदवर धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर वार केले. यात घाव वर्मी लागल्याने गोविंदचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दोघेही बाप-लेक फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी हे घरातील असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी वडील माधव व भाऊ व्यंकटेश या दोघांना अटक केली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.